नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामधल्या आपल्या सुंदर अशा रांगोळी आहेत. आपण एकूण आज 5 रांगोळी काढणार आहोत. 5ही रांगोळी अगदी सुंदर आणि सुरेख आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो. तर इथे बघा, आपण फ्री हँड रांगोळी काढत आहोत. आपण पहिल्यांदा चक्र काढून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला डबल पाकळ्या काढायच्या आहेत. आणि त्या पाकळ्यांच्या साईडला दोन्ही साईडने आपल्याला सेम असे 2-2 तुरे काढून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, आजच्या 5ही रांगोळी अगदी सुंदर, तुम्हाला नक्कीच 5ही रांगोळी आवडतील. तर शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात जास्त कोणती रांगोळी आवडली हे नक्कीच सांगा. तर इथे बघा, आपण अशा पाकळ्यासुद्धा काढून घेतल्यात आणि तुरेसुद्धा काढून घेतलेत. एका साईडने आपण लाल रांगोळीचे डॉट्स देऊयात आणि एका साईडने पिवळ्या रांगोळीचे, आणि दोन्हीच्यामध्ये जिथे जागा आहे तिथे आपण हिरव्या रांगोळीचे 3-3 डॉट्स देऊयात. तर अगदी कमी कलर वापरून आणि अगदी कमी जागेत काढता येणाऱ्या ह्या रांगोळी आहेत. तर रोजच्या वापरासाठी तुम्हाला नक्कीच हे रांगोळी उपयोगात येतील. तर पहा पूर्ण आणि कशा वाटतात ते. तर या पद्धतीने आपण हिरव्या रांगोळीचे डॉट्स देऊन त्याला आपण बोटाने प्रेससुद्धा केलेलं आहे. तर पहिली रांगोळी आपली इथे तयार होईल ही. तर आपण इथे व्हाईट रांगोळीचे सुद्धा एक एक डॉट्स देऊयात डबल पाकळीच्या वरती. तर आपली ही अगदी छोटी आणि सुंदरशी रांगोळी तयार झालेली आहे इथे. तर इथे आपण आता दुसरी रांगोळी काढूयात. इथे सुद्धा सेम आपल्याला असं थोड्या मोठ्या आकारामध्ये आपल्याला चक्र काढून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण एक गोल राऊंड काढूयात आणि त्यामध्ये एक चक्र काढूयात. यामुळे आपल्या चक्राचा आकार मोठा होईल. आणि चक्राच्या दोन्ही साईडने आपल्याला सेम या पद्धतीच्या 3-3 लाईन काढून घ्यायच्या आहेत. खूप सोप्या रांगोळी आहेत आणि दिसायलासुद्धा सुंदर आहेत आणि काढायलासुद्धा तेवढ्याच सोप्यासुद्धा आहेत. तर अगदी कमीत कमी कलर वापरून आपण रांगोळी काढलेल्या असतात. तर तुम्हाला रोजच्यासाठी आपल्याला झटपट रांगोळी काढायच्या असतात अगदी कमी कलर वापरून, आणि दिसायलासुद्धा अगदी छान दिसली पाहिजे त्याच पद्धतीच्या रांगोळी असतात आपल्या. तर आपल्या चॅनलवरती रोज रात्री 8 ते 9च्या दरम्यान मी व्हिडिओ अपलोड करत असते. तर एका व्हिडिओमध्ये मी 5, 6 किंवा 7 अशा रांगोळी तुम्हाला रोज दाखवत असते. तर नक्कीच मैत्रिणींनो, तुम्हाला ही रांगोळी काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील, तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि रांगोळी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि रांगोळी कशा वाटतात हे सुद्धा कमेंट करून सांगा. तर हे बघा, या पद्धतीने आपण लाल पिवळा रंग इथे वापरलेला आहे आणि चक्राच्या खालती आपण अशा 2 लाईन देऊन त्यावरती 3 असे पिवळ्या रंगाचे डॉट्स दिलेत आणि खाली लाल रंगाचा सुद्धा एक डॉट्स दिलेला आहे. तर ही सुद्धा अगदी रेखीव आणि सुंदरशी रांगोळी आपली इथे काढून झालेली आहे. तर इथे आपण आता तिसरी रांगोळी काढूयात. तर सेम आपल्याला याच पद्धतीच्या 4 लाईन काढून घ्यायच्या आहेत. ही सुद्धा अगदी सोपी आणि सुंदर अशी आकर्षक रांगोळी आहे. नक्कीच तुम्हाला रांगोळी आजच्या आवडतील सगळ्याही. तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनी आपण जशी बेलाची पानं काढतो त्या पद्धतीने आपल्याला अशा 3-3 पाकळे जॉईंट करून काढून घ्यायच्या आहेत. आणि यामध्ये आपण हलकासा आपण पांढरा रंगसुद्धा भरून घेणार आहोत. तर दोन्ही साईडच्या पाकळ्यांमध्ये आपल्याला पांढरा रंग भरून घ्यायचा आहे. आणि ज्या आपण 4 लाईन दिलेल्या आहेत त्या लाईनच्या दोन्ही साईडने आपल्याला लाल रांगोळीचे मोठ्या आकाराचे डॉट्स देऊन त्याला प्रेससुद्धा करून घ्यायचं आहे. तर इथे मी वाटीने प्रेस करते. तुम्ही हाताने करू शकता किंवा अजून कशाने सुद्धा प्रेस करू शकता. यामुळे आकार व्यवस्थित येतो. तर याच्या साईडला सुद्धा आपल्याला अगदी अजून एक एक छोटा डॉट्स द्यायचा आहे. आणि ज्या आपण पांढऱ्या पाकळ्या काढलेल्या आहेत त्यावरती आपण पिवळ्या रांगोळीचे 2-2 डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा अगदी सोपी आणि सुंदर रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्ही ही रांगोळी ट्राय करा. तर ही बघा, आपली रांगोळी ही कंप्लीट झालेली आहे इथे.
तर आपण आता पुढची रांगोळी काढूयात. तर इथे आपल्याला दोन थोडे मोठ्या आकाराचे असे डॉट्स द्यायचे आहेत आणि हे सुद्धा डॉट्स आपण प्रेस करून घेणार आहोत वाटीने. आणि आपण बोटाच्या सहाय्याने इथे सुद्धा चक्र काढून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने काढून घ्यायचे आहेत. जर तुमचे चक्र काढताना क्लीन नाही झाले तर तुम्ही इथे इयरबड्सचा वापर करू शकता किंवा अजून एक वेळा बोटाने केला तर आकार मोठा होतो. त्यासाठी इथे इयरबड्सचा वापर केल्यावर चक्रसुद्धा अगदी क्लीन होतात. तर या दोन्हीच्या मधोमध आपल्याला सेम या पद्धतीने एक अशी पाकळी काढून घ्यायची आहे आणि त्याच्या साईडला आपल्याला गोल आकाराच्या 3 पाकळ्या काढायच्या आहेत. या पद्धतीच्या आणि वरच्या साईडला आपण लाल रांगोळीचे 5 डॉट्स देणार आहोत या पद्धतीने. आणि इथे आपण ब्रशच्या किंवा पेन्सिलच्या सहाय्याने आतल्या साईडने अगोदर ओढून घेऊयात आणि नंतर बाहेरच्या साईडने ओढून घेऊयात. यामुळे इथे एक वेगळ्या पाकळ्यांचा आकार तयार होतो आणि अशी सुंदरशी डिझाईनसुद्धा तयार होते. अगोदर आतल्या साईडने ओढायचं आणि नंतर बाहेरच्या साईडने या पद्धतीने. खूप सोपं आहे. तुम्ही काढून पाहिलं नसेल तर एक वेळा नक्की काढून पहा. अगदी सोपं आहे आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतं. आणि वरती आपण पिवळ्या रांगोळीचे डॉट्स देऊयात त्यावरती. आणि खाली पाकळ्यांच्या सुद्धा एक आपण इथे डॉट्स देऊयात पिवळा. तर ही सुद्धा अगदी सुंदर आणि रेखीव रांगोळी आपली इथे काढून झालेली आहे. तर इथे आपण आता पुढची रांगोळी काढूयात. इथे आपल्याला खालच्या साईडने असे तुरे काढून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला. अगदी पाकळ्यांच्या मधोमध आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट्स देऊयात आणि हलकासा इथे आपण ह्या अर्ध्या पाकळ्या आपण भरून घेऊयात आणि त्यावरती नंतर आपण डॉट्स देणार आहोत. तर जे आपण तुरे काढलेत खालच्या साईडला तिथे आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट्स देऊन घेऊयात. तर मैत्रिणींनो, आजच्या भागातल्या ह्या 5 रांगोळी होत्या. नक्की पाहिल्या असाल तर तुम्हाला कोणती रांगोळी सर्वात जास्त आवडली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आजच्या रांगोळी कशा वाटल्या हे सुद्धा सांगा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रोज रांगोळी अशा पाहायला आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. अशाच रोज रांगोळी पाहत राहा, रांगोळींची प्रॅक्टिस करत राहा. रोज नवनवीन रांगोळी तुम्ही देवघरात, दारात आणि तुळशीसमोरसुद्धा काढत राहा. तर आजच्या होत्या ह्या रांगोळी. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये अगदी सुंदर आणि नवीन रांगोळीसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद.